बदला घ्यायचा वेळ आली की पक्षात कोण करायचं, पण मराठ्यांना आरक्षणाला विरोध करणारा राज्यातला कोणी असो तो गेलाच पाहिजे हे लक्षात ठेवा. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतो, मी जरी थोड्या दिवसात आलो तर माझी जात फुटून देऊ नका आणि जात एक जोडा. मी आरक्षण पुरं घेतल्याशिवाय मी हटणार नाही. आरक्षणात जीव ठेवा, आरक्षण मिळवणार आहे. तुम्हाला संदेश कळतो, मराठाला बुद्धिवान यावेळेस नुसतं पाडा म्हणलं 19 मध्ये दिली. सर्विसचं नाव सांगितलं, आता सांगितलं करे ते पडणार आहे, तर मी काय करू? वरकडे आम्हाला तरी पडत. मराठी कोणत्याही पक्षात राहा, फक्त मराठी आरक्षणाच्या बाजूनं आणि लेकराच्या बाजूला राहा. रात्रंदिवस कोणाचा प्रचार करा, पण मतदानाच्या दिवशी आरक्षण आणि मुलगी आणि मुलगा डोळ्यासमोर राहणार. मराठ्यांना मी हात जोडून सांगतो, मी कधी हात जोडत नाही. संधी गेल्यावर रडत बसू नका. बदला घेता नंतर येत नाही. बदला घ्यायचा वेळ आली की पक्षात कोण करायचं, पण मराठ्यांना आरक्षणाला विरोध करणारा राज्यातला कोणी असो तो गेलाच पाहिजे हे लक्षात ठेवा. तुम्ही सगळे इतक्या उन्हात बंद कर प्रचंड ताकदीने एकत्र आलो, अशी तुडुंब गर्दी बघितल्यावर तर मी म्हणतो आता झोपत इकडे करून मुंबईवर. जास्त वेळ नाही बोलता येत, खोकला येतोय जास्तीचा. तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो होता, आलो कुठं आता मी खूप केलाय त्याला काय राहिला. 2 करोड मराठी आरक्षण घातले काय कुठं बुद्धी काही ठेवली नाही. आता ओली दिले राहिले तर थोडं तुम्ही सांभाळा. मराठी इथं गोरगरीब ओबीसीच होता त्रास, इथं दलित मुस्लिमांना त्रास, इथं मराठ्यांना त्रास, सगळ्यांना त्रास. सगळेजण उगा आता दादागिरी आणले गुप्ती भेटा. दादागिरी मराठ्या पुढे करू शकत नाही. भुके दादा पडत मराठा दादागिरी काय